विचार करा, अंगावर धो-धो पाऊस कोसळतोय, हाडांना गोठवणारी थंडी आहे, डोळ्यांसमोर धड काही दिसत नाहीये. पण तरीही त्या पावसात चालणाऱ्या माणसाला पाण्याचा एक थेंबही जाणवत नाहीये. म्हणजे असं का व्हावं? कारण त्याचं मन एका अशा भूतकाळात बुडालंय जो बाहेरच्या वादळापेक्षा कितीतरी पटीने भयानक आहे. अगदी बरोबर. तर आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अशाच अंगावर काटा आणणाऱ्या प्रसंगाच्या मुळाशी जाणार आहोत. आपला आजचा संदर्भ आहे बाजिंद या अतिशय गाजलेल्या कादंबरीचं पान क्रमांक 116 आणि प्रकरण 28. हो, आणि या उतार्याची ताकदच तिथे आहे. म्हणजे जेव्हा आपण साहित्याचा किंवा ऐतिहासिक कथानकाचा विचार करतो ना, तेव्हा हीच ती जागा असते जिथे खऱ्या अर्थाने पात्रांचा आणि वाचकांचा कस लागतो. नक्कीच. बाहेरचा निसर्ग आणि आतलं मन जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा निर्माण होणारा संघर्ष हा अनेकदा शब्दांच्या पलीकडचा असतो. अगदी बरोबर. या एका छोट्याशा उतारातून लेखकाने मानवी मनाची गुंतागुंत, भूतकाळाचे ओझे, निष्ठेची सर्वोच्च पातळी आणि त्याचवेळी शरीराला येणारी जी थकावट असते, कमालीची थकावट. हो, कमानीची थकावट, याचं जे सुरेख चित्रण केलंय ते खरोखरच सखोल अभ्यासावा असंच आहे. आणि म्हणूनच आपण आज या प्रसंगाचे धर्म लावत, म्हणजे तो रायगडच्या घनदाट जंगलातील प्रसंग आपण थोडा डोळ्यासमोर उभा करूया. कथानकाची पार्श्वभूमी अशी आहे की खंडोजी नुकताच या लोकांच्या नजरेआड झाला आहे. आणि सखाराम, सर्जा, नारायण आणि मल्हारी या 4 पात्रांचा एका घनदाट जंगलात अतिशय खडतर प्रवास सुरू आहे. उताराच्या सुरुवातीलाच लेखक एका विशाल दृश्याची मांडणी करतो. खंडोजी नजरेआड झाल्यावर ढगांतून हजारो जलधारा कोसळू लागलेत. बापरे. हो, आणि सखाराम, सर्जा, नारायण आणि मल्हारी हे चौघेही पावसामुळे पूर्णपणे भिजले आहेत. पाऊस इतका अफाट आहे की जंगलातली प्रत्येक गोष्ट पाण्याने दबड भरली आहे. पण इथेच या लेखनाची खरी खोली दिसून येते. हा नुसता पाऊस नाहीये, तर हा एक मोठा विरोधाभास आहे. अगदी बरोबर. आणि हा विरोधाभास असा आहे की या चौघांनाही त्या पावसाची अजिबात जाणीव नाहीये. म्हणजे थेंब अंगावर पडत आहेत, शरीर पूर्णपणे भिजलंय, कपडे जड झाले आहेत, पण त्यांना त्याचे काहीच वाटत नाहीये. खरंय, कारण खंडोजीच्या तोंडून रायगडच्या जंगलात घडलेला एक अत्यंत थरारक आणि अद्भुत अध्याय त्यांनी नुकताच ऐकला आहे. आणि ते सर्वजण मानसिकदृष्ट्या खंडोजीच्या भूतकाळात, थोडक्यात सांगायचं तर अकंठ भिजून गेले आहेत. हो, अकंठ भिजून गेलेत. याचा थोडा सविस्तर विचार केला ना, तर मला एका रोजच्या जीवनातल्या गोष्टीची आठवण येते. आपण जेव्हा एखादा अत्यंत गडद, गंभीर आणि आपल्याला पूर्णपणे खिळून ठेवणारा चित्रपट पाहतो, हा, अगदी, पण आपलं मन मात्र अजूनही त्याच कथेत, त्याच पडद्यावर अडकलेलं असतं. हा, बरोबर. आपण शरीराने बाहेर असतो, पण मनाने अजूनही त्याच अंधाऱ्या चित्रपटगृहात असतो. या चौघांची अवस्था तशीच काहीशी झाली असावी, नाही का? हे उदाहरण या परिस्थितीला अगदी चपखल बसतंय. शरीराने भिजणे आणि मनाने भिजणे यातील हा फरक आहे. लेखकाने इथे आकंठ भिजून गेले होते हा शब्दप्रयोग अतिशय जाणीवपूर्वक केला आहे. नक्कीच. बाहेरचा पाऊस फक्त त्यांच्या त्वचेला स्पर्श करतोय, पण खंडोजीच्या भूतकाळातील त्या अध्यायाने त्यांच्या आत्म्याला पूर्णपणे ग्रासले आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर जेव्हा मन एखाद्या अत्यंत तीव्र भावनेने ग्रासलेले असते किंवा एखाद्या धक्क्याने, तेव्हा शरीराच्या बाह्य संवेदना तात्पुरत्या बोठट होतात. मेंदू त्या बाह्य वातावरणाकडे लक्षच देत नाही, कारण आतली खळबळ जास्त मोठी असते. पण इथं मला एक महत्वाचा प्रश्न पडलाय. लेखकाने पावसाचे, त्या हाडं गोठवणाऱ्या थंडीचे आणि त्या घनदाट जंगलाचे जे वर्णन केले आहे, ते फक्त कथानकाला एक पार्श्वभूमी म्हणून दिलंय का? असं मला नाही वाटत. की त्यांच्या मनातील त्या सुन्न अवस्थेला, त्या बधिरपणाला बाहेरचा निसर्गही कुठेतरी साथ देतोय हे सुचवायचे आहे. कारण तिथे नुसता पाऊस नाहीये, तर वाढता गारठा आहे, डोंगराची जीवघेणी चढण आहे आणि निःशब्द शांतता आहे. अगदी. सर्वात अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे त्यांच्यात असलेली एक निःशब्द शांतता आहे. हो, निसर्ग इथे फक्त एक पडदा नक्कीच नाहीये, तो त्यांच्या आतील मनस्थितीचा एक आरसा बनला आहे. उतार्यात एक अतिशय बोलके वाक्य आहे. कोणी कोणाबरोबर बोलत नव्हते, निःशब्द शांततेत वाटचाल सुरू होती. अंगावर काटा आणणारं वाक्य. अगदी. ही शांतता फक्त त्या जंगलाची नाही, तर ती त्यांच्या मनावर पडलेल्या त्या कथेच्या प्रभावाची तीव्रता दर्शवते. वरून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, अवघड जडणीमुळे आलेला दम आणि त्यामुळे होणारा जड श्वासोच्छ्वास,
हे बारटावे फक्त शरीराचे थकणे दाखवत नाहीत, ते जड श्वास म्हणजे खंडोजीच्या भूतकाळातील त्या भयंकर संकटांची कथा ऐकल्यानंतर त्यांच्या मनावर जे ओझे आले आहे ते वाहतानाचे प्रतीक आहे. म्हणजे दुसऱ्या माणसाच्या वेदनांची कथा ऐकल्यावर जे मानसिक ओझे निर्माण होते ते खांद्यावर घेऊन ते डोंगर चढत आहेत असं म्हणता येईल. हो, तसंच काहीसं. म्हणजे एकीकडे निसर्गाशी सुरू असलेला हाडा माणसाचा संघर्ष आणि दुसरीकडे मनाच्या आत सुरू असलेली विचारांची उलथापालथ. अगदी बरोबर. आणि याच उलथापालथीतून आपण उतार्याच्या पुढच्या आणि मला वाटतं अत्यंत रंजक टप्प्याकडे जातो. या चौघांपैकी सखारामच्या मनात विचारांचं एक वेगळंच काहूर माजलेलं दिसतंय. हो, सखारामची मनस्थिती खूप महत्वाची आहे इथे. त्याच्या मनात खंडोजीच्या आयुष्याबद्दल, त्याच्या निर्णयांबद्दल मंथन सुरू आहे. ज्या प्रेमामुळे खंडोजीने कर्तव्यात कसूर केली, त्या प्रेमापायी किती भयानक संकटे कोसळली यावर तो विचार करतोय. आणि तो फक्त ती कथा ऐकून अरेले वाईट झालं असं म्हणून थांबत नाहीये. तो त्या कथेच्या मुळाशी जातोय. कर्तव्य विरुद्ध प्रेम या मानवी आयुष्यातील अत्यंत सनातन अशा संघर्षावर तो विचार करत आहे. जेव्हा एखाद्या उच्च ध्येयापेक्षा किंवा कर्तव्यापेक्षा वैयक्तिक प्रेमाला महत्त्व दिले जाते, तेव्हा त्याचे परिणाम केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाहीत. ते संपूर्ण परिस्थितीला विनाशाकडे नेऊ शकतात. बरोबर, याची त्याला जाणीव होत आहे. आणि या जाणीवेतूनच त्याच्या मनात विचारांची एक साखळी तयार होते, जी एका वेगळ्याच आधाराकडे प्रवास करू लागते. इथेच खरी गोम आहे. आणि हा भाग मला सर्वात जास्त खिळवून ठेवणारा वाटला. सखारामच्या मनात एक अशी तुलना सुरू होते जी वाचणाऱ्यालाही थक्क करते. तो विचार करू लागतो की ज्या बाजींच्या गूढ ज्ञानाचे हे सगळेजण दिवाने झाले होते, ते ज्ञान तर बहिर्जी नायकांच्या ज्ञानापुढे काहीच नाही. आणि मग तो या विचारांच्या पुढच्या आणि सर्वोच्च टप्प्यावर पोहोचतो की जर बहिर्जी नायकांसारखा महान माणूस शिवाजी महाराजांसाठी स्वतःचा जीवही ओवाळून टाकण्यास तयार आहे, तर मग ते शिवाजी महाराज कसले असतील? त्यांची महानता किती मोठी असेल हा विचार येतोच. अगदी. सखारामच्या या वैचारिक प्रवासाची तुलना मला त्या लाकडी बाहुल्यांच्या संचाशी करावीशी वाटते. ती रशियन बाहुली असते ना, मॅट्रियोश्का डॉल्स. हो तीच. एक बाहुली उघडली की तिच्या आत दुसरी मोठी बाहुली असते. ती उघडली की त्याहून मोठी बाहुली निघते. तसंच काहीसं हे आहे. बाजिंद, त्यांच्यावर बहिर्जी नाईक आणि त्यांच्याही वर शिवाजी महाराज. हे उपमान सखारामच्या मानसिक स्थितीला तंतोतंत लागू पडते. सुरुवातीला या पात्रांसाठी बाजिंद हेच सर्वस्व होते. पण जेव्हा त्यांना बहिर्जी नायकांच्या अफाट क्षमतेचा परिचय होतो, तेव्हा बाजिंद त्यांच्यापुढे लहान वाटू लागतो. खरंय. आणि जेव्हा त्यांना हे समजतं की बहिर्जी नायकांसारखा माणूस, ज्याला कोणीही बांधून ठेवू शकत नाही, तो स्वतःहून शिवाजी महाराजांच्या निष्ठेत बांधला गेला आहे, तेव्हा शिवाजी महाराज या सर्वांच्या पलीकडे वाटू लागतात. पण मला इथे एक मुद्दा थोडा खोदून विचारायचा आहे. या संपूर्ण प्रसंगात शिवाजी महाराज प्रत्यक्ष उपस्थिती नाहीयेत. ते तिथे उभे नाहीत, ते काही बोलत नाहीत. त्यांचं कोणतंही दृश्य वर्णन या पानात नाही. पण तरीही त्यांच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या महानतेची सावली या संपूर्ण पानावर स्पष्टपणे पडलेली दिसते. असं कसं शक्य आहे? हे साहित्याचं खूप मोठं कौशल्य आहे. याला आपण अप्रत्यक्ष व्यक्तिरेखाटन म्हणू शकतो. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं मोठेपण त्याच्या स्वतःच्या कृतीतून दाखवतो, तेव्हा ते प्रभावी असतेच. पण जेव्हा आपण त्या व्यक्तीचं मोठेपण त्याच्या अनुयायांच्या समर्पणातून दाखवतो, तेव्हा ते अद्वितीय ठरतं. बहिर्जी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख. हो, आणि अतिशय ताकदवान व्यक्तिमत्व. असा माणूस जेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एखाद्या राजासाठी उभा राहतो, तेव्हा तो राजा सामान्य असूच शकत नाही. सखारामच्या मनात येणारा तो प्रश्न, ते शिवाजी महाराज कसले असतील, हा फक्त त्याचा प्रश्न राहत नाही, तो वाचकाच्या मनातला प्रश्न बनतो. आणि याच विचारांच्या भरात सखाराम चक्क रडू लागतो. हे वाचताना खरोखरच अंगावर काटा येतो. बाहेरचा पाऊस कोसळतोय आणि त्यात सखारामचे अश्रू वाहून जातायत. पावसात अश्रू लपतात असं आपण अनेकदा ऐकतो. पण इथे तसं नाहीये. नाही, इथे सखारामचे अश्रू लपत नाहीयेत. ते एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहेत. हे अश्रू त्याच्या नव्याने जागृत झालेल्या ध्येयाचे प्रतीक आहेत. खंडोजीची कथा ऐकताना प्रेमामुळे कर्तव्यात झालेली चूक त्याने पाहिली होती, आणि आता बहिर्जी नायकांचे उदाहरण पाहून त्याला शिवाजी महाराजांवरील अढळ निष्ठेचं दर्शन झाले आहे. तो आता जंगलात रस्ता चुकलेला वाटसरू राहिलेला नाही, तो एका महान ध्येयाने प्रेरित झालेला सेवक बनला आहे. म्हणजे सखाराम मानसिक पातळीवर एका सर्वोच्च शिखरावर पोहोचला आहे असं आपण म्हणू शकतो. त्याला आता फक्त पुढे जायचंय. पण आणि इथेच या उतार्याचा सर्वात मोठा धक्का आपल्याला बसतो. हो, इथून कथेचा रोख अचानक एका अत्यंत कठोर वास्तवाकडे वळतो.
लेखकाने येथे सखारामच्या आदर्शांच्या उड्डाणाला एका क्षणात जमिनीवर आणून ठेवला आहे. कथानकाचा तपशील असा आहे की डोंगराचा तो चढ संपून पठार लागते. समोर पावसात एका मंदिराचे शिखर धुसर दिसू लागते आणि इतका वेळ चालत असलेली ती निःशब्द शांतता मल्हारी अखेर भंग करतो. तो अत्यंत थकलेल्या स्वरात म्हणतो, "अरे ते समोर मंदिर दिसू लागले, आता ह्यात कोण भेटणार देवालाच ठाऊक बाबांनो. बरोबर. आज रात्री हित थांबू, उद्या मात्र मागं फिरायचं आता. लय दिस झालं ही दरीखोरी पालथी घालतोय बाबांनो. मला काय आपण शिवाजीराजांच्या पर्यंत पोचू असं वाटत नाही." मल्हारीचा हा संवाद म्हणजे या उतार्यातील वास्तवाचा सर्वात खणखणीत प्रहार आहे. हे असं आहे की जणू काही आपण एखादं अतिशय सुंदर स्वप्न पाहत आहोत आणि अचानक कोणीतरी आपल्याला गदागदा हलवून जागं करते. अगदी. सखारामच्या मनात नुकतीच शिवरायांना भेटण्याची एक तीव्र आस निर्माण झाली होती आणि लगेच पुढच्या क्षणी मल्हारी सर्व आशा सोडून दिल्याची भाषा करतो. लेखकाने या दोन परस्पर विरोधी अवस्था एकाच वेळी का मांडल्या असाव्यात? याला आपण वास्तवाची जाणीव म्हणू शकतो. याचा व्यापक संदर्भात विचार केला तर माणूस हा केवळ विचार किंवा मन नाहीये आणि केवळ शरीरही नाहीये. सखाराम ज्या पातळीवर पोहोचला आहे तिथे ध्येयापुढे शरीर गौण झाले आहे. त्याला शरीराच्या वेदना जाणवत नाहीयेत. पण मल्हारीच्या बाबतीत काय होत आहे? त्या भयानक पावसात आणि थंडीत त्याचे शरीर पूर्णपणे खचून गेले आहे. शरीर जेव्हा आपली अंतिम मर्यादा गाठते तेव्हा मनाची उमेदही तुटू लागते. हे मल्हारीच्या रूपाने लेखकाने दाखवले आहे. पण मल्हारीचा हा संवाद म्हणजे केवळ शारीरिक थकवा आहे असं म्हणणं थोडं वरवरचं वाटत नाही का? कसं? मला वाटतं हा सखारामच्या आदर्शांना दिलेला वास्तवाचा तडाखा आहे. कारण शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचणं ही केवळ चालण्याची नव्हे तर तग धरून राहण्याची ही परीक्षा होती. हो, हा मुद्दा अत्यंत अचूक आहे. मल्हारीचा थकवा हा मानसिक साठमारीचाही परिणाम आहे. डोळ्यासमोर सतत असलेला अनिश्चिततेचा अंधार आणि कोसळणारा पाऊस, त्याची हतबलता स्पष्ट जाणवते. आणि म्हणूनच लेखकाने इथे जे मंदिराचे धुसर शिखर हे रूपक वापरले आहे ते अत्यंत मार्मिक आहे. धुसर मंदिर म्हणजे सर्वसाधारणपणे प्रवासात मंदिर दिसले की माणसाला हायसे वाटते, ते आशेचे प्रतीक असते. पण इथे ते मंदिर पावसामुळे धुसर म्हणजे अस्पष्ट दिसत आहे. अगदी बरोबर. ते धुसर मंदिर त्यांच्या ध्येयातील अनिश्चिततेचे प्रतीक बनले आहे. त्यांना शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचायचे आहे, पण ते साध्य होईल की नाही ही आशा आता मल्हारीच्या मनात त्या मंदिरासारखीच धुसर झाली आहे. बापरे. मानवी संघर्षात उच्च ध्येय आणि शारीरिक मर्यादा यांतील हा संघर्ष इथे साक्षात उभा राहिला आहे. एकाला पुढे जायचे आहे तर दुसऱ्याला माघार घ्यायची आहे, कारण त्याची आशा संपली आहे. ही खरोखरच थक्क करणारं आहे. आपण या एका छोट्याशा पानात किती वेगवेगळ्या जगांची सफर करून आलो आहोत. आपण बघितलं की बाहेर निसर्गाचं रौद्र रूप आणि आत मनाचा वादळ सुरू होतं. हो. त्यानंतर आपण सखारामचे ते आत्मपरीक्षण पाहिले, जिथे त्याला प्रेमापायी झालेल्या चुकीचे गांभीर्य आणि निष्ठेचा अर्थ समजतो. आणि सरतेशेवटी आपण मल्हारीच्या रूपाने ती कठोर वास्तविकता अनुभवली, जिथे शरीर थकतं आणि माणूस माघार घेण्याचा विचार करू लागतो. या एका पानाने आपल्याला एका थरारक कथेचा परिणाम आणि हतबलता सगळंच अतिशय जिवंतपणे दाखवलं आहे. म्हणूनच हे लिखाण एवढे ताकदवान ठरते, कारण ते फक्त निसर्गाचे वर्णन करत नाही, तर ते मानवी स्वभावाच्या ताकदीच्या आणि कमकुवतपणाच्या छटात तटस्थपणे मांडते. आणि इथेच आपण आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटाकडे येतो. या पानातून आपण खूप काही उलगडले, पण हे सगळं ऐकल्यावर असा एक प्रश्न नक्कीच पडतो. जेव्हा आपण एखाद्या खूप मोठ्या ध्येयाच्या शोधात असतो, जेव्हा आपली सगळी ताकद संपलेली असते आणि समोर फक्त धुसर अनिश्चितता दिसत असते, तेव्हा आपल्याला पुढे जायला कोणती गोष्ट भाग पाडते? हाच तो खरा मानवी संघर्ष आहे. सखारामच्या मनात नव्याने निर्माण झालेली ती तीव्र आस त्यांना पुढे घेऊन जाणार, की मल्हारीचा तो थकवा त्यांना माघारी फिरण्यास भाग पाडणार? त्या धुसर मंदिरात उद्याची पहाट त्यांच्यासाठी कोणती नवीन कथा घेऊन येणार असेल? या एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल विषयाच्या चर्चेत.